महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. द्रौपदी. द्रौपदी ही महाभारताची मुख्य नायिका. हिच्याविषयी बोलायचे म्हटले तर 1 तासही पुरणार नाही. संपूर्ण महाभारत तिच्या भोवती गुंफले गेलेले आहे. इतका मोठा तिचा आवाका आहे. तिच्याविषयी बोलावे तितके थोडेच होईल. म्हणून मी आपल्यासमोर तिला 2 भागात सादर करणार आहे. पहिला भाग असेल पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध. तर आता ऐकूया उत्तरार्ध. द्यूतात हरल्यामुळे पांडवांना द्रौपदीसह 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. द्रौपदी या काळात नुसती धुमसत होती. तिला आता युद्ध हवे होते. जेव्हा जेव्हा युधिष्ठिराने सामंजस्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा तेव्हा द्रौपदी संतापली. तिच्या अपमानाचा तिच्या पतींना विसर कसा पडू शकतो हेच तिला समजेनासे झाले होते. एवढेच काय, पण कृष्ण भेटायला आला असता त्यालाही तिच्या क्रोधाचा सामना करावा लागला. माझ्यासाठी पती नाहीत, पुत्र नाहीत, बांधव नाहीत, भाऊ नाहीत, पिता नाही आणि तूही नाहीस. अशा शब्दात तिने कृष्णाला फटकारले. त्याला ती वारंवार म्हणते, मी तुझी सखी असताना हा अनावस्था प्रसंग माझ्यावर आलाच कसा? कृष्ण द्रौपदीचे हे सख्यत्वाचे नाते कसे निर्माण झाले याचा उलगडा महाभारतकारांनी केलेला नाही. परंतु द्रौपदी मात्र स्वतःला कृष्ण सखी मानत होती हे स्पष्ट आहे. या दोघांमधील हे अशरीरी प्रेम खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. आताच्या काळात स्त्री पुरुषांच्या अशा नात्याकडे शंकित नजरेने बघितले जाते. परंतु द्रौपदी व कृष्णाच्या या नात्याकडे कुणीही कधीही शंकित नजरेने बघितले नाही हे मात्र सत्य आहे. अगदी शंकेखोर असलेल्या सत्यभामेनेही नाही हे एक आश्चर्यच आहे. ती कृष्णाच्या परममित्राची पत्नी होती, परंतु त्याच्याही पलीकडे जाणारे हे नाते आहे. 5 पती असतानाही द्रौपदीचा खरा सखा कृष्णच होता. धर्मराजाच्या निष्क्रियतेची चीड आल्यामुळे शेवटी द्रौपदीला म्हणावे लागले, तुम्हाला युद्ध करायचे नाही ना? नका करू. अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली माझी मुलं लढतील आणि आईच्या अपमानाचा बदला घेतील. प्रतिशोधाची ही ज्वाला सतत भडकत राहिली व त्या भयानक क्षणाच्या आठवणींच्या आहुतींनी ती जास्तीत जास्त प्रज्वलित होत राहिली. वनात राहत असताना जरी ती खदखदत होती तरी गृहस्थ धर्माचे पालन ती करीतच होती. अनेक ब्राह्मण तपस्वी पांडवांकडे येत. त्यांचे आतिथ्य करावे लागायचे. कदाचित सतत कामात व्यग्र असल्यामुळेच तिची मनस्थिती ठीक राहिली. नाहीतर सतत त्याच विचारात मग्न असती तर ती मनोरुग्ण होण्याची शक्यता जास्त होती. अर्जुन अस्त्रप्राप्तीकरिता इंद्राकडे गेला होता. त्याच्यासाठी ती सतत बेचैन असायची. बरेच दिवस त्याची भेट न झाल्याने पांडव त्याच्या भेटीसाठी उत्सुक होते. त्यामुळे त्यांनी उत्तरेकडे प्रस्थान ठेवले. ते गंधमादन पर्वतावर वास्तव्यात असताना ईशान्य दिशेकडून अचानक वारा वाहू लागला व त्या वाऱ्याबरोबर एक सूर्यासारखे तेजस्वी सहस्त्रदल कमल तेथे येऊन पडले. त्यातून स्वर्गीय सुगंध वाऱ्याबरोबर पसरत होता. ते अनुपमेय कमल बघून आल्हादित झालेली द्रौपदी भीमाला म्हणाली, हे सौगंधिक कमल मी युधिष्ठिराला देत आहे. जर तुझे माझ्यावर विशेष प्रेम असेल तर अशी अनेक पुष्पे तू माझ्याकरिता घेऊन येशील. द्रौपदीने असे बोलण्याचा अवकाश की भीमाने लगेच ईशान्य दिशेकडे प्रयाण केले. तिकडे जात असता त्याची
वायुपुत्र हनुमानाची भेट झाली. त्याचा आशीर्वाद घेऊन भीमाने कदलीवनात प्रवेश केला. नंतर त्याने कुबेराचे क्रीडास्थान असलेल्या सौगंधित कमलाच्या सरोवराच्या संरक्षक क्रोधवश राक्षसांच्या सैन्याचा पराभव करून कमले हस्तगत केली व ती कमले आपल्या प्रिय पत्नीला अर्पण केली. वनात राहत असतानाही द्रौपदीच्या मागची संकट मालिका संपतच नव्हती. तिचे सौंदर्य तिचे वैरी बनत होते. जटासूर नावाचा राक्षस ब्राह्मण वेशात राहून संधीचा शोध घेत होता. अर्जुन अश्वप्राप्तीकरता गेला होता आणि भीम आश्रमापासून दूर शिकारी करता गेला होता. तेव्हा या संधीचा लाभ घेऊन त्याने युधिष्ठिर, नकुल, सहदेव व द्रौपदीचे अपहरण केले. 3 पांडवांना मारून द्रौपदीला आपले बनवण्याची त्याची इच्छा होती. सहदेव त्याच्या पकडीतून कसाबसा निसटला व त्याला आव्हान देऊ लागला. युधिष्ठिरही त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या मनात दिशाभ्रम करू लागला. इतक्या वेळात भीम तेथे आला व त्याने जटासुराशी मल्लयुद्ध करून त्याचा नाश केला व द्रौपदीची सुटका केली. त्यानंतर एकदा सर्व पांडव आश्रमाबाहेर गेले असताना जयद्रथाने द्रौपदीच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिला पळविले. ही वार्ता कळल्यानंतर पांडवांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या सेनेवर आक्रमण केले, त्याला पराभूत केले व द्रौपदीची सुटका केली. केवळ तो दुश्शलेचा पती असल्यामुळे त्याला जीवदान देण्यात आले. 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर 1 वर्षाच्या अज्ञातवासासाठी पांडव मत्स्य देशाचा राजा विराटाकडे गेले. युधिष्ठिर कंक नावाचा ब्राह्मण बनला. भीमसेन बल्लव या नावाने स्वयंपाकाचे काम करू लागला. अर्जुन बृहन्नडा या नावाने नृत्य शिक्षक झाला. नकुल ग्रंथिक या नावाने अश्वपाल झाला. तर सहदेव तंतीपाल या नावाने गोरक्षक झाला. द्रौपदी सैरंध्री म्हणून सुदेशना राणीची दासी झाली. ज्या दास्यातून द्रौपदीने आपल्या पांडित्याने स्वतःची सुटका करून घेतली होती, ते दास्य तिच्या वाट्याला वर्षभरापुरते का होईना आले. पण मी कुणाचे उष्टे खाणार नाही व कुणाचे पाय धुणार नाही या अटीवर तिने सैरंध्रीचे काम पत्करले व स्वतःचे नाव मालिनी सांगितले. जवळपास वर्ष उलटत आले, परंतु त्यांना कोणीही ओळखू शकले नाही. आपल्या पतींना अशी हलकी कामे करताना बघून द्रौपदीचा जीव तिळतिळ तुटत होता. हे सर्व युधिष्ठिरामुळेच झाले अशी तिची भावना होती. त्यामुळे भीमाने तिला तिचे कुशल आहे ना असे विचारले की तिचे ठराविक उत्तर असायचे, जी युधिष्ठिराची पत्नी आहे ती सुखी कशी असू शकते. द्रौपदीचे दुर्दैव येथेही आडवे आले. सुदेशनेचा भाऊ जो विराटाचा सेनापती होता, त्याच्या नजरेस द्रौपदी पडली आणि तो तिच्यावर लट्टू झाला. त्याने तिचा अनुनय करण्यास सुरुवात केली. ती कशानेही बधेना. तेव्हा त्याने सुदेशनेला सांगितले, तू तिला सुरा आणण्याच्या मिशाने माझ्याकडे पाठव, मी पुढचे बघून घेतो. द्रौपदीने आणाकाणी केली, पण सुदेशनेने तिला पाठवलेच. कीचकाच्या प्रासादात पोचताच त्याने तिची मनधरणी केली. ती ऐकत नाही हे बघून त्याने द्रौपदीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या हातून कशीबशी ती निसटली व राजदरबारात आली. तिचा पाठलाग करत कीचक तेथे आला. राजा विराटासमोर तिचे केस पकडले व तिला खाली पाडून तिला लाथ मारली. तिने राजाकडून न्याय मागितला. कीचकाच्या उपकाराखाली दबलेला विराट राजा तिला काय न्याय देणार. संतापाने द्रौपदीचे भान सुटले. तेथेच बसलेल्या भीमाचा राग अनावर होतो आहे हे बघून युधिष्ठिराने आपल्या अंगठ्याने त्याचा अंगठा दाबला. द्रौपदीच्या मानी मनाला होणारे क्लेश त्याला कळूनही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि उलट म्हणाला, सैरंध्री, तुला वेळ काळ समजत नाही का.
एखाद्या नृत्यांगनेप्रमाणे काय आरडाओरडा करते आहेस? तू सुदेशनेकडे जा बघू. पतीचे बोल ऐकून तिचे पित्त खवळले, परंतु पुढे काही न बोलता ती तिथून निघून गेली. नंतर आपली गात्रे व वस्त्र पाण्याने धुवून तिने स्वतःचे शुद्धीकरण केले. नेहमीप्रमाणेच भीमाशिवाय आपल्या मनासारखे कोणी करू शकणार नाही याची खात्री असल्यामुळे ती रात्री भीमाकडे गेली. भीम झोपलेला होता. तेव्हा तो पापी सेनापती जिवंत असताना झोपा काय काढतोस असे म्हणत तिने भीमाला जागे केले. तिचे विश्वासस्थान असलेल्या भीमाजवळ तिने आपले मन मोकळे केले. भीमानेही तिचे दोन्ही हात हातात घेऊन स्वतःच्या अश्रूंना वाट करून दिली. नंतर तिचे सांत्वन करून कीचकाचा वध करून तिच्या अपमानाचे परिमार्जन करण्याचे तिला वचन दिले. तो म्हणाला, नृत्यशाळा रात्रीच्या वेळी निर्मनुष्य असते, तेव्हा तू कीचकाला भेटीकरिता तेथे बोलव. पुढचे मी पाहून घेईन. ठरल्याप्रमाणे द्रौपदी कीचकाशी गोडीत बोलली. रात्री कीचक नटून थटून नृत्यशाळेत गेला तेव्हा द्रौपदीऐवजी त्याची गाठ भीमाशी पडली. भीमसेनाने कीचकाला बुकलून बुकलून ठार मारले. कणिक तिंबून तिचा गोळा करावा तसे भीमाने त्याच्या मांसाचा गोळा बनविला. विराटाचा रक्षण करता कीचक मारला गेल्याची वार्ता कळल्यानंतर त्रिगर्ताचा राजा सुशर्मा व दुर्योधन यांनी मसलत करून विराटावर 2 बाजूंनी हल्ला करून त्याचे गोधन पळवून आणण्याचे ठरविले. त्रिगर्ताचा हल्ला झाल्यानंतर विराट आपल्या सैन्यासह युद्धासाठी बाहेर पडला. तेव्हा त्याने 4 पांडव बंधूंनाही आपल्याबरोबर नेले व राजपुत्र उत्तराला नगराच्या रक्षणार्थ ठेवले. तेव्हा दुसरीकडून कौरवांचा हल्ला झाला. तेव्हा बृहन्नडेने त्याचा सारथी बनण्याचे कबूल केले. रणभूमीवर गेल्यानंतर उत्तराचे हातपाय गळाले तेव्हा अर्जुनाने स्वतःचे रूप प्रकट केले व अमित पराक्रम करून कौरवांना पिटाळून लावले. इकडे राजधानीत विजय मिळवून परत आलेल्या विराटाच्या कानावर उत्तराने कौरवांना पळवून लावल्याची बातमी आली. तो आपल्या पुत्राचे कौतुक करीत असताना कंकभट सारखा त्याच्याबरोबर बृहन्नड आहे तेव्हा काळजी नाही असे म्हणत राहिला. त्यामुळे चिडलेल्या विराट राजाने त्याच्या तोंडावर फासा फेकला. फासा नाकावर बसल्याने त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. ते रक्त जमिनीवर पडण्या अगोदर युधिष्ठिराने ते ओंजळीत धरले व बाजूला उभ्या असलेल्या द्रौपदीकडे पाहिले. नेहमीच आपल्या पतीची इच्छा ओळखून वागणाऱ्या द्रौपदीला त्याचा अभिप्राय कळला. पाण्याने भरलेले सुवर्ण पात्र घेऊन ती आली व युधिष्ठिराचे रक्त तिने त्या पात्रात धरले. युधिष्ठिराचे रक्त सांडणाऱ्या व्यक्तीला अर्जुनाने सोडले नसते याची पूर्ण खात्री होती. अज्ञातवासाचा काळ संपलेला असल्यामुळे विराटाला त्याच्या पदरी असलेले 6 लोक कोण आहेत हे कळले. त्यानंतर त्याने त्यांचा सत्कार करत क्षमा मागितली व आपली मुलगी उत्तरा त्याला देऊ केली. अर्जुनाने म्हटले, ती मला कन्येसारखी आहे. मी तिला पत्नीच्या स्वरूपात पाहू शकत नाही. मी तिचा स्नुषा म्हणून स्वीकार करतो. व त्याने उत्तरेचा विवाह अभिमन्यूशी लावून दिला. पांडवांच्या पाठीराख्यात विराटाचीही व्याही म्हणून भर पडली. युद्ध अटळ आहे हे माहीत असतानाही युधिष्ठिराने सामंजस्याचे सर्व प्रयत्न केले, परंतु द्रौपदीने मात्र शिष्टाईकरिता जाणाऱ्या कृष्णाला स्वतःच्या केसांचे स्मरण दिले. कुंतीनेही युधिष्ठिराकरिता विदुलेची कथा पाठविली. पांडवांच्या जीवनातील 2 महत्त्वाच्या स्त्रियांची इच्छा युद्ध व्हावेच अशी होती. कारण युद्धाशिवाय द्रौपदीवर अत्याचार करणाऱ्यांना धडा मिळाला नसता. या युद्धामुळे भारतातील क्षत्रियांची तरुण पिढी गारद झाली. कौरव स्त्रियांच्याच नाही तर सुभद्रा आणि द्रौपदीच्या वाट्यालाही पुत्रशोक आला. जेव्हा युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या पुत्रांचा नाश केल्याचे कळले
तेव्हा ती उपप्लव नगरीत होती. ती शोकाने आणि क्रोधाने अत्यंत अस्वस्थ झाली. अश्वत्थाम्याच्या नाशाचा तिने ध्यास घेतला. नेहमीप्रमाणे याही वेळेला स्वतःच्या इच्छापूर्ती करता तिने भीमालाच पिटाळले. एवढा बलदंड भीम पण द्रौपदीसमोर एकदम लोण्याचा गोळा होऊन जात असे. तिने भीमासमोर अश्वत्थाम्याच्या नाशाची वार्ता आली नाही तर आमरण उपोषण करण्याची धमकी दिली. तिची धमकी पोकळ नाही हे भीमही जाणून होता. तिचा करारी व मनस्वी स्वभाव सर्वांनाच माहिती होता. भीम नकुलाला सारथी करून अश्वत्थाम्याच्या शोधार्थ निघाला. त्याच्या पाठोपाठ कृष्णार्जुनही निघाले. अश्वत्थामा आणि अर्जुन यांच्या युद्धात ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला. व्यासांच्या सांगण्यावरून अर्जुनाने आपल्या ब्रह्मास्त्राचा उपशम केला, परंतु अश्वत्थाम्याला ते शक्य न झाल्याने त्याने आपल्या ब्रह्मास्त्राचा रोख उत्तरेच्या गर्भस्थ बालकाकडे वळवला. अश्वत्थाम्याच्या या अघोरी कृत्याबद्दल कृष्णाने त्याला 3000 वर्षे पृथ्वीवर वाहत्या जखमांसह भटकण्याचा शाप दिला. त्याच्या नाशाचा पुरावा म्हणून त्याच्या मस्तकावरचा मौल्यवान मणी हिरावून तो द्रौपदीला देण्यात आला. तिने तो मणी युधिष्ठिराला अर्पण केला व द्रौपदी शांत झाली. इतकी शांत की तिचा आवाज त्यानंतर कुठल्याही पर्वात ऐकू येत नाही, अगदी मृत्यूपर्यंत. मरतानाही ती गुपचूप कोसळली. तिच्या मृत्यूचे कारण भीमाने विचारले तेव्हा ज्या द्रौपदीने कितीही संताप आला तरी एकनिष्ठपणे युधिष्ठिराची सेवा केली होती, त्या द्रौपदीवर युधिष्ठिराने तिचे अर्जुनावर जास्त प्रेम होते व तिने पतीत भेदभाव केला असा आरोप केला. यज्ञकुंडातून जन्मलेली ही द्रौपदी अग्नीसारखीच तेजस्वी आहे. या मनस्वी स्त्रीने जीवनभर अनेक संकटांचा सामना केला. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, दुःखे झेलली, पण निमूटपणे कधीही नाही. ती कुढत बसली नाही. तिची दुःख, तिच्या वेदना ती वारंवार प्रकट करत राहिली. भोग भोगले, परंतु शांतपणे नाही. ती सतत प्रतिकारक्षम राहिली. कृष्ण शिष्टाई करण्यास निघाला तेव्हा तिने त्याला तिच्या केसांचे स्मरण करून दिले. इतर कुणाजवळ नसले तरी भीमाजवळ तिने, जिला युधिष्ठिर पती म्हणून मिळाला आहे ती सुखी कशी होऊ शकते, असा प्रश्न केलाच. युधिष्ठिराचे द्यूताचे व्यसन आणि सत्यनिष्ठा त्याच्या पत्नीला, भावांना आणि पुत्रांनाही भोवली. पूर्ण कुटुंबाचा सर्वनाश झाला. पांडवांचाही निर्वंशच व्हायचा, तो कृष्णामुळे टळला. द्रौपदीचा शेवटचा शोक सोडला तर ती संपूर्ण महाभारतभर कुठेही पुत्रवत्सल मातेच्या स्वरूपात समोर येत नाही. वनपर्वात ती या दुःखाचा कधी उल्लेखही करत नाही. उभे आयुष्य तिने पतींकरता झोकून दिले आहे. ती आदर्श पत्नीच्या रूपात अनेकदा दिसते, परंतु आदर्श मातेच्या रूपात कधीही दिसत नाही. तिला स्वतःला बालपण आणि आईची माया माहीत नव्हती. इतकी स्पष्टवक्ती असूनही तिने प्रवाहाविरुद्ध जाऊन हे 5 पांडवांची पत्नी होणे गुपचूप कसे पत्करले हे मात्र कळत नाही. तिला कुणी विचारले नाही हे सत्य आहे, पण तिची मतं भीडभाड न ठेवता व्यक्त करण्याची तिला सवय होती की प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे आव्हान स्वीकारण्यात तिला मोठेपणा वाटला. कर्ण म्हणतो, स्त्रियांना वैविध्य आवडते, त्यामुळे अनायासे मिळालेल्या 5 पतींना द्रौपदी कधीही सोडणार नाही. हे द्रौपदीच्या बाबतीतले सत्य आहे का? कृष्ण स्वतःला द्रौपदीचा सखा म्हणून घेत होता. असे असताना त्याने तिला न विचारता कर्णाला तिचे प्रलोभन दाखवले याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. तिचा स्वभाव बघता तिने हे मान्य केले असते हे शक्य नाही. कर्णाने भरसभेत तिची अवहेलना केली हे ती जन्मभर विसरू शकली नाही की कर्णच हे मान्य करणार नाही याची कृष्णाला खात्री होती.
केवळ निकराचा प्रयत्न म्हणून त्याने हे केले? द्रौपदी मानिनी आहे, मनस्वी आहे. तिच्या अपमानाचे शल्य 13 वर्ष तिच्या उरात सलत राहिले. तिचा क्रोधाग्नी सतत धुमसत राहिला आणि या धगधगत्या अग्निकुंडात सर्व कौरव कुलाच्या आणि साथीदारांच्या समिधा पडल्या. तेव्हाच ती शांत झाली. युधिष्ठिराने भीमार्जुनाच्या पराक्रमाने आणि कृष्णाच्या चतुराईने युद्ध तर जिंकले, परंतु दुर्योधनाने म्हटल्याप्रमाणे त्याला विधवांवर राज्य करावे लागले. द्रौपदी पांडवांची ढाल होती. एवढा नरसंहार झाला, परंतु पांडव सही सलामत राहिले. तिचा स्वतःचा मृत्यू होईपर्यंत पांडव सुखरूप राहिले. तिच्या मृत्यूनंतर युधिष्ठिर सोडला तर सारेच मृत्युमुखी पडले. प्रातस्मरणीय पंचकन्यांपैकी एक असलेली द्रौपदी पूर्णपणे मानवी होती. मानवाचे सर्व गुण आणि अवगुणही तिच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. ती पांडवांची पत्नीच नव्हे तर त्यांना जपणारी आई देखील आहे. त्यांना योग्य सल्ला देणारी सचिवही ती झाली. एवढेच नव्हे तर सम्राज्ञी असताना काय किंवा विजनवासात असताना काय ती उत्तम गृहिणी होती. तिचा दीर्घद्वेष तर कल्पनातीत आहे. ती पूर्णपणे स्वतंत्र प्रज्ञा असलेली स्त्री आहे. तिला कधीही कुणाची भीती अथवा भीड वाटली नाही. कुरुसभेत काय किंवा विराटाच्या सभेत काय ती न्याय मागताना कचरली नाही. अतिलोभ माणसाचा शत्रू असल्याचे तिला चांगले माहिती आहे. तिचा आपल्या पतींच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच धृतराष्ट्राकडून तिने केवळ 2च वर घेतले. ती भीमाला म्हणते, मी कधीच तुम्हा सर्वांना किंवा कुंतीलाही घाबरले नाही, पण या अज्ञातवासात मला विराटासमोर घाबरावे लागते. आर्या कुंती सोडली तर मी कुणासाठीही, अगदी स्वतःसाठीही उटी उगाळली नाही. त्या मला आज उटी उगाळून हाताला घट्टे पडले आहेत. या वाक्यातून तिचा कुंतीबद्दल असलेला आदर व्यक्त होतो. द्रौपदीने स्वतःच्या अपमानाचा सूड घेण्याकरिता महाभारत युद्ध घडवून आणले खरे, पण सरते शेवटी तिच्या हातात शून्यच आले. अपमानाची आग विझली, परंतु पुत्रशोक वाट्याला आला. तिचा स्वतःचा वंशविच्छेद झाला. सम्राट पदावर युधिष्ठिराच्या नंतर अभिषेक झाला तो सुभद्रेच्या नातवाचा. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.